बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. कुंभोज गावात पारंपरिक पद्धतीने साजऱ्या होणाऱ्या बेंद्रानिमित्त कर तोडण्याचा कार्यक्रम आणि बैलांची मिरवणूक यंदाही मोठ्या उत्साहात पार पडली. सदर कार्यक्रमाचे आयोजन बेंदूर कमिटी उत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आली होती. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी शिक्षण सभापती प्रवीण यादव, महावीर आघाडीचे गटनेते किरण माळी, अध्यक्ष दीपक पवार, सत्यजित तोरसकर, सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत करण्यात आली. शेतकरी बांधवांनी पारंपरिक वेशभूषेत बैल सजवून ढोल ताशांच्या गजरात गावातून भव्य मिरवणूक काढली. ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि एकत्रित सहभागामुळे संपूर्ण गावात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते. बेंद्राच्या दिवशी पारंपरिक पद्धतीने कर विधिवत पूजा करून तोडण्यात आली. हे कर तोडणे म्हणजे खरीप हंगामातील शेतीच्या कामांची औपचारिक सुरुवात मानली जाते. ज्येष्ठ शेतकरी व गावचे मानकरी यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. कर तोडणाऱ्या बैलांना सुवासे परिवाराच्या वतीने मानाची ढाल भेट देण्यात आली. यानंतर गावातील विविध शेतकऱ्यांनी आपले बैलजोडे विविध प्रकारे सजवून मिरवणुकीसाठी आणले होते. काही बैलांना पारंपरिक गोंडस झूल, रंगीबेरंगी दोऱ्या, घंटा आणि सोन्याची सजावट करण्यात आली होती. बैलांच्या अंगावर आकर्षक चित्रकला व रंगकामही पाहायला मिळाले. या मिरवणुकीमध्ये स्थानिक तरुणांनी ढोल ताशा पथकाच्या तालावर नृत्य करत वातावरण रंगवले. गावातील महिला, वृद्ध, लहान मुले सुद्धा या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. स्थानिक शाळेतील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांचे मन जिंकले. न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, कुंभोज.